महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे। याच अनुषंगाने शनिवारी पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे। शेकडो नेते आणि कार्यकर्ते ठाकरे गट सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत। शिवसेनेतर्फे शनिवारी भव्य कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाच्या शेकडो नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं सदस्यत्व घेतलं। शिवसेनेत सामील झालेल्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक अजय दलाल, त्यांच्या पत्नी अलका दलाल, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग चंदेल, काँग्रेस शहर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष राजेश कुंभलकर, रवी गाडगे, राष्ट्रवादीचे इब्राहिम झाडिया, मनसे ग्रामीण अध्यक्ष विजय किनकर, एमआयएम शहराध्यक्षासह शिक्षक आणि विद्युत आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। बाळासाहेब ठाकरे कामगारांना कुटुंब मानत असत, मात्र काही लोक त्यांना नोकर मानतात। कामगार माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेत। निवडणुकीत यश त्यांच्यावर विश्वास ठेवूनच मिळतं, असं शिंदे यावेळी म्हणाले। सोबतच त्यांनी आगामी निवडणुका जिंकण्याचा दावा देखील केला। खरं म्हणजे गेले 2.5-3 वर्षापासून शिवसेनेमध्ये इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा जो ओढा आहे तो आपण रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये पाहत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आचरणात आणण्याचं काम, त्यांच्या आदर्शावर चालण्याचं काम या ठिकाणी आपली शिवसेना करते आहे। एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घातली आणि त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली। उबाटाने 90 लढवले, 20 जिंकले, परंतु तुमच्या या खऱ्या शिवसेनेने 80 लढवून 60 विधानसभेच्या जागा जिंकल्या। आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील, जनतेच्या दरबारात जाऊ जाऊ म्हणणारे त्यांना जनतेने देखील त्यांची जागा दाखवली। कारण 2019 साली हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची विश्वासघात केला आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशी विश्वासघात केला। आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकांनी धडा शिकवला।